दापोली पोलिसांनी वाचवले फेसबुकवरून आत्महत्या करून व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या व्यक्तीचे प्राण। सविस्तर वृत्त। 11 जुलै रोजी सायबर कक्ष रत्नागिरी येथून दापोली पोलिसांना माहिती प्राप्त झाली की एक व्यक्ती हा फेसबुकवर व्हिडिओ टाकला आहे की तो आत्महत्येचा प्रयत्न करतोय, आत्महत्या करतो आहे। प्रेमचंद नथू शर्मा असं ह्या व्यक्तीचं नाव आहे, तर त्याला तातडीने वाचवावा असा संदेश हा दापोली पोलिसांना प्राप्त झाला आणि तत्काळ दापोली पोलीस निरीक्षक महेश तोरसकर यांनी आपल्या संपूर्ण टीमसह या घटनेचा छडा लावण्यासाठी येथील दापोली शहरातील काळकाईकोंड परिसर पिंजून काढला आणि प्रेमचंद नथू शर्मा याला शोधून काढलं। या व्यक्तीनं आपल्या घरी आईवडिलांजवळ वाद झाल्यानंतर त्यांना धमकावण्यासाठी हा व्हिडिओ केला होता आणि नजर चुकीने तो फेसबुकवर पडला अशी माहिती ही पोलिसांना दिली आहे। एकंदरीतच आईवडिलांना मोबाईलवरून घाबरवण्यासाठी टाकलेला व्हिडिओ चुकून फेसबुकवर कसा गेला हे त्याला कळलं नाही अशी माहिती त्यांनी यावेळी पोलिसांना दिली आहे। एकंदरीतच दापोली पोलिसांनी अतिशय कमी वेळामध्ये या व्यक्तीपर्यंत पोहोचून त्याचा शोध घेऊन आणि त्याला समज देऊन या घटनेपासून, या विषयापासून, या विचारापासून त्याला परावृत्त केलं आहे। या शोध मोहिमेकरता दापोली स्थानिक रहिवासी सचिन जाधव आणि उमेश पवार यांची मोलाची मदत लाभल्याचं पोलीस निरीक्षक महेश तोरसकर यांनी माहिती देताना सांगितलं आहे। एकंदरीतच या उत्तर प्रदेश मूळ गाव मुडवारा, थाना मरका, तहसील बगेरू, जिल्हा बांदा, राज्य उत्तर प्रदेश येथे राहणाऱ्या बापू गायकवाड चाळ या ठिकाणी राहणारा जो व्यक्ती होता त्या व्यक्तीला प्रेमचंद नथू शर्मा या व्यक्तीला आत्महत्या करण्यापासून रोखलं आहे। फेसबुकवर जो काही व्हिडिओ दिसला, व्हायरल झाला, त्याच्यातून ही घटना समोर आली आणि दापोली पोलिसांच्या फास्ट ट्रॅक कामगिरीमुळे या युवकाचं मतपरिवर्तन करण्यात त्यांना यश आलं आहे। दापोली पोलीस स्थानकात त्याला आणल्यानंतर त्याच्याकडून अशा पद्धतीचा जबाब लिहून घेण्यात आल्याची माहितीही दापोली पोलिसांनी दिली आहे। दापोली पोलिसांनी वाचवले फेसबुकवरून व्हिडिओ व्हायरल करून आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे प्राण। दापोली पोलिसांचे या विशेष कामगिरीबद्दल होत आहे सर्वत्र कौतुक। विशेष प्रतिनिधीसह निवेदिता, फास्ट न्यूज, दापोली।